ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचा अर्धशतकमध्ये। बातमी विधानसभा निवडणूक निकालाची बिहार संदर्भातली। बिहारच्या गादीवर कोण बसणार, मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारमध्ये सत्तासूत्र कोणाच्या हातात येणार, चित्र अजूनही अस्पष्ट आहे। या घडीचे काल दोघा पक्षांमध्ये थोडंसं अंतर आहे, मात्र मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच चित्र हे राहणार की बदलणार पाहणं महत्त्वाचं असेल। एनडीएला बहुमत मिळालं तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं आश्वासन भाजपने आधीच दिलं। पुढील काही तासात राष्ट्रीय जनता दल बहुमताचा आकडा पार करेल असा विश्वास राज्याचे नेते मनोज झा यांनी व्यक्त केलाय। सध्या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार सामना सुरू आहे। तेजस्वी यांनी सर्वांनाच फेस आणला, ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊतांनी दिली। तीनदा मुख्यमंत्री राहूनही नितीश कुमार यांचा पक्ष जर 3 नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आली असंही ते म्हणाले। तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीमध्ये एकाकी झुंज दिली असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। काँग्रेस नेते उदित राज यांनी ईव्हीएमवर संशय उपस्थित करताना निवडणूक आयोगाला भाजप आयोगाची उपमा दिली तर चांद्रयान पृथ्वीवर नियंत्रित केलं जाऊ शकतं, तर ईव्हीएम हॅक करणं का शक्य नाही असा सवाल उदित राज यांनी विचारला। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं मागील 3 महिन्यांचं थकीत असलेलं पूर्ण वेतन किंवा दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली। अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आहे। दिवाळीसाठी शुभेच्छा देण्याकरता ही भेट होते असं बोललं जात आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी मुंबईत आज गोलमेज परिषद पार पडली। आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर भूमिका स्पष्ट केली नाही तर रस्त्यावरची लढाई तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला। जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित गोरे, अतुल परचुरे या सगळ्यांची उपस्थिती होती। मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यावेळी उपस्थित होते। नागपूरमध्ये होणारं विधिमंडळ अधिवेशन आता मुंबईमध्ये होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन मुंबईत घेतलं जाईल असा निर्णय झाला। कोरोनामुक्त झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रालयामध्ये दाखल झाले आणि कामकाज करताना दिसले। विशेष म्हणजे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं। त्यात अजित पवार काही फायलींवर सह्या करताना पाहायला मिळाले। तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे, त्यामुळे उपचारांसाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय। प्रकृती स्थिर असून लवकरच मी पुन्हा एकदा आपल्या सेवेत दाखल होईन असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं। परभणीच्या राणी सावर गावात भाजपने रास्ता रोको केला। ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। अहमदनगरच्या तहसील कार्यालयासमोर भाजपने जागरण गोंधळ आंदोलन केले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरसकट भरपाई द्यावी, कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पंतप्रधान मोदींच्या विकासशील धोरणावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं। बिहारमधील एनडीएचा विजय विकासाभिमुख धोरणांचा परिपाक असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। जळगावातील पारोळा तालुक्यामध्ये तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेत सदर तरुणीचा विषबाधा होऊन मृत्यू झाला। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात। महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्यावर खासदार संभाजी राजे यांनी सरकारवर निशाणा साधला। ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू सोनीचा विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला। कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी इथली ही घटना। थंडीसाठी रस्त्यात शेकोटी केल्यावरनं तलवार वाद झाल्यानं हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। पन्हाळा तालुक्यातल्या माले इथली ही घटना। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एजंट करवी चालणारा आयपीएल सट्ट्याचं रॅकेट सोलापूरच्या गुन्हे शाखेने उघड केलंय। यामध्ये सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलं।
बाजारपेठेतील सर्वच व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा चांगल्याच खुलल्या आहेत. असं असताना विवाह सोहळ्यात सहभागी होण्याच्या संख्येवरील बंधनं मात्र अद्याप हटलेली नाहीये. जगात सर्वत्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी असताना खामगावात चांदीचे दागिने आणि मूर्ती घेण्यासाठी चांदी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2020 या काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 8,47,99,000चा निधी मंजूर झालाय. हा निधी वाटप तहसीलदारांमार्फत केलं जाणार आहे. दिवाळीनंतर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळांनी पालकांकडून हमीपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली. पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे भाजपने अस्वस्थता असल्याचं चित्र पाहायला मिळते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी असलेले रमेश पोकळे हे पदवीधर निवडणुकीत बंडखोरी करणार का असा प्रश्न सध्या विचारला जातो. कांजूरमार्ग कारशेडची जमीन महाराष्ट्र सरकारचीच आहे असा ठाम दावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय आणि या जागेचं सध्या परीक्षण सुरू असल्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. नवी मुंबईतले विविध पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यामध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने प्रवेश झालेला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर गदा आली होती. उद्योगधंदे बंद झाले होते. मात्र संतोष आंधळे आणि त्यांच्या मित्रांनी कोरोना काळात संधी साधत हॉटेल मिसळच्या व्यवसायात मोठी उडी घेतली. मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने घाटकोपर जंक्शन इथे बांधलेला नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आपल्या प्रियकराची सुपारी देणाऱ्या एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला माटुंगा पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या महिलेचा प्रियकर मुंबई महापालिकेत सब इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नवी मुंबईत 1,000 रुपयांसाठी तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला कळंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तिघांचा शोध सुरू आहे. नवी मुंबईत दिघा परिसरामध्ये गर्दुल्ल्यांनी 30 ते 40 रिक्षांची तोडफोड केली. सोमवारी पहाटे ही घटना घडली. या परिसरात काही नशेबाज रोज दारू पिण्यासाठी येत असतात. त्यांना या जागेवरनं सुरक्षा रक्षकांनी पळवून लावलं होतं. त्यामुळे रागाच्या द्वेषातनं हे रिक्षा जाळल्याचं समोर येतं. गृहमंत्री अनिल देशमुखांनी पिंपरी चिंचवडचे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंतांच्या कार्याचं कौतुक केलं. कर्तव्यावर असताना एका चालकाने सावंतांना ठोकर दिली तेव्हा ते बोनेटवर पडले. अशा स्थितीत चालकाने 1 किलोमीटर अंतर सुसाट गाडी पळवली. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी म्हणून देण्याचं जाहीर केलं. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2,75,92,000 रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला. औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या दिवाळी गोड केलेली आहे. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटातही 100% टॅक्स भरल्यानं गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपये किलोने देण्यात आली. गडचिरोलीत आज जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं. 18 ऑक्टोबरला गडचिरोली पोलिसांनी धानोरा तालुक्यातल्या किसनेली जंगल परिसरातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला चढवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटलांनी काल बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. धुळे जिल्ह्यातील तापमानात गेल्या 4 दिवसांपासून घट होते. धुळ्याचं तापमान 9.2 इतकं झालं. जिल्ह्यातली कडाक्याची थंडी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. गहू लागवडीसाठी थंडी फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2,297 कोटी 6,37,000 रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश काढण्यात आले. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. नियमावलीचं पालन झालं नाही तर कोरोनाची दुसरी लाट दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलाय. महापालिकेच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. एकीकडे शाळा कॉलेजेस दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार आहे तर दुसरीकडे अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये कोविड सेंटर्स आहेत. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा असताना एक दिलासादायक बातमी समोर येते. कोरोनाची लस कधी येणार हा जगभरातल्या नागरिकांना पडलेला प्रश्न आहे आणि फायझरची लस जी आहे ती 90% परिणामकारक असेल अशी माहिती समोर येते. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र चिरंजीवी यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत अशीही माहिती कळते. अमेरिकेच्या कोविड-19 सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांची निवड झाली आहे.